हे आपलं नंदू दिलीप मी काय नाही का वाढल्याने हो एवढी केर आहे बो. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण इलो आमच्या बांधावर असो आणि पावसाचा आनंद घेऊया आपण. म्हणजे पावसाक सुरुवात झाली आहे, जोरदार पाऊस पडता आणि लाईट वगैरे गेली आहे कारण पाऊस आणि वारं या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे. आणि पाऊस म्हटलो की सगळा हिरव्यागार होता. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, सगळा हिरव्यागार झालेलाच असा. आणि हे बघा सगळीकडे अशा प्रकारे ही हिरवळच आहे आणि इकडे खूप पाणी भरला. आपण या ठिकाणी कुर्ले पकडू घ्यायचे, गुंजले का मासे पकडू, मासे धरू. आणि ही आमची खाडी आहे आणि समोर बघतास ती आमची वाडी आहे. इकडे समोर जे माड दिसतात त्या ठिकाणी हिरव्यागार मन प्रसन्न करणारा वातावरण तयार झालेला. पाऊस म्हटलो की थंडावा येता त्याच्यामुळे. आणि जबरदस्त असं आता आपल्या किंवा अनुभव मिळणारा. आणि आपण बघताच व्हिडिओत पाऊस पडता पण अचानक पाऊस येता आणि जाता, कारण माका वाटता वादळ चालू आहे त्याच्यामुळे. आणि इकडे वाहनाचे खूट पण पुरलेले आहेत. आपण जाऊया आता पुढे बघूया. मळ्यात तर फुल पाणी भरलेला. हे बघा मळ तर फुल पाण्याने भरून गेलो आहे. आणि इकडे पण मासे असतात पण तेवढ्या प्रमाणात आता इकडे मिळत नाही. आणि हे बघा इकडे वाण लावला जाता. हे खूटच आता पाणी भरलेला त्याच्यामुळे आणि खदूळ पण असा त्याच्यामुळे वाण लावण्याची रिस्क घेतली जात नाही. हे फक्त खूट पुरून ठेवलेले आहेत. पण मासो चढा असा वाटता माका, कारण ज्याप्रमाणे वारो चालू हा आणि समुद्रात वादळ त्याच्यामुळे मासे आपल्या सुरक्षेसाठी काहीतरी आसरो शोधतात. त्याच्यामुळे हे छोटे छोटे खाडी असतात आतमध्ये येणारे, त्या ठिकाणी मासो घुसता आश्रयासाठी. मग त्याच्यात आमचं चान्स पडता. हे बघा आता आपण चाललो पुढे बांधावरून. मस्तपैकी असा ह्या वातावरण आपण या निसर्गाच्या सानिध्यात. आणि हे बघा काळे ढग, हो हो जबरदस्त. पाऊस माका वाटतं आज दिवसभर असणारा. आत्ता वाजले होत नाही म्हटलंच तरी 11 आणि पावसात सुरुवात आहे कालपासूनच सुरुवात आहे. आणि बऱ्यापैकी असं पाऊस लागता. त्याच्या बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप जोराचं लागतं. आणि बघा माझ्या मागे हो हो जबरदस्त जोराचं लागता. माका वाटत नाही आज दिवसभर किंवा पाऊस जाय. तर मित्रांनो आता आपण पुढे गेल्यानंतर इकडे भरपूर पाणी भरलेलं आपल्याला दिसतं. हा वाटतं वरचा पाणी म्हणजे वरून येणारा पाणी, व्हाळांचा पाणी हा भरपूर आहे. त्याच्यामुळे या सगळा इकडे पाण्याचा प्रवाह पण भरपूर दिसतं आपल्या खाली जाणारो म्हणजे समुद्राच्या दिशे. हे बघा एक नंबर. थोड्या वेळानं माका वाटतं हौर येतलो 100%, कारण पावसाच असं पडता जोरात की हौर काढूनच जातलो. आणि पाऊस तसं म्हणण्यासारखं पडलो नाही होतो. त्याच्यामुळे आता हे पावसाचं आगमन झालेला, जोरदार अशी सुरुवात झालेली या पावसाची. पावसानं आपला आता या ठिकाणी कमाल दाखवू सुरुवात केल्या ना. तर मित्रांनो पावसाक आता जोरात सुरुवात झाली आहे. बघा वारो छत्री नाही ठेवता तर जबरदस्त अशी सुरुवात झाली. आपण आता इकडनं निघूया, कारण बांधावर म्हटल्यावरती खूप वारो लागता आणि पाऊस पण जोरात इलेलो आहे. त्याच्यामुळे आता आपण इकडून कार्तीचा पाय घेऊया. यो पाऊस जबरदस्त लागलो तुम्ही बघतास. आणि वारो आता थोडं कमी, आपण वारो यो अचानक येता आणि पूर्ण छत्री उलटी करून टाकता. तर आता आपण जाऊया आता घराच्या दिशेने. आता कांडाळ मारल्यानं बघूया किती मासे मिळतात. हे बघा ही सगळी भेंडा दिसतं आणि आतमध्ये माणूस नंदू आपलो. आणि बघूया आता किती त्याला मासे मिळतात ते.
पाऊस भरपूर आहे, पण माशाचं प्रमाण किती येतं आपण आता या ठिकाणी बघणार असो. तर चला आपण आता थंय जाऊया आणि थंय बघूया किती मासो मिळतात. तो नंदून डबकं सुरुवात केल्या ना आणि पुढे चालतं तो एक खास व्यक्ती आहे ती आणि ती बघा डबकं सुरुवात केल्याने. आणि आता बघूया किती मिळतात ते नंदूक माशी. तर बघा हे आपलं नंदू आहे आणि आता चिलो वाटतं, मगाशी नाही होतो, आता कांडाळ मारल्या ना. बघूया ए कधी इलो कधी काय हा चाला मासा हाय. कांडाळ काढूक सुरुवात केल्या. काय हा 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 काहीतरी गावला आधी कोकरी. हा अरे मासा हाय ते उगाच लगेच काढल्या रे, लगेच काढल्या ना. मग तो मारूच्या तयारीत हा. होय होय अरे बाबा अरे या काय तर वेगळाच हा ए. तर 2 मासे तर दिसतच आपल्या आणि बघूया आता नंतर किती गावले ते. तो आहे ना उतारलो आणि या ठिकाणाहून तो खाली उतरलो. आता आहे ना बघूया आपण किती होत. 2-3 तरी होत. गुंजली हा गुंजली कोकरी परा. होय रे होय. मला ते आणखी काय वया चालीर 5 मिनिटात. कोकरी भारी का हो पण हा बरी ना. हो. मग तर 3 नग तर मिळाले. आता मारतलं काय तिकून दे का तिकडे होय. हा पुरावेच मारता आता. ही अजून ठेवलं असतं थोडं वेळ नाही. हा वावटा ना कांदा वावतो. मस्त काम झाला पण हा. हे आपलं नंदू दिलीप ने मी काय नाही का वाढल्याने हो एवढी केर आहे बो. आणि काळवात पहिली गुंजली. चिंगटे गावले. काल किती मिळाले. बऱ्यापैकी होते. सार झाला हो. कासव पण अडकलो होतो. होय ती हा बघ पण बऱ्यापैकी अरे या हा हा एवढा तर बाहेर मोठा असतला. आरामात आरामात आरामात. आता तर दर काय सोन्याहून झालेलो आदर. वावटान नसती ना तर गावले असते ना. हा तरी आहे ते एवढे गावले 3 तरी न गावले. बरा होता. काल सुकला होता ना. रातभर पाऊस लागता. काल सुकला होता ना. मग तर हे बघा 3 नग मस्तपैकी आमटवणी झाला. अजून एक कांडाळ टाकूची हा. इकडे कांडाळ आहे बघा. ती टाकल्यावरती किती मिळतात ते पण आपण बघणार असो. पण ही अगदीच लहान नाही हो. सिंगल सिंगल पिझ्झा हो. खिशात ठेवतो. आता दुसरी कांडाळ टाकूची आहे ना. हो. तर चला मित्रांनो आता ती दुसरी कांडाळ टाकूची आहे. आणि आता पिशवी आणलेली नाही त्याच्यामुळे आता हे मासे खिशात क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे खिशात राहणार आहे. त्याच्यामुळे आता खिशात टाकलेली असत. आणि आता खोय टाकूया. चला आता नंदू खय जाता बघूया आपण आणि किती मिळतात ते पण बघूया. चला तुम्ही खय टाकलेलास काल. मी इथे टाकली होती. हा होय हो काळुंदरी गावली 3 गुंजल्या 2 आणि एक मोठी चेरे गावली आणि एक शेंगटी गावली. म्हणजे 7-8 नग झाले. 7-8 नग झाले काल. जबरदस्त. पाणी जरा जास्त आहे. हा त्याच्यामुळे नाही भेटणार. हय नाही भेटायचे पण नंदूक भेटा होय. पाणी जास्त आहे ना. मग त्याला काय मिळात मिळेल त्याला. होय ना. ते पुढे टाकले ना कोणी पाणी कमी आहे तिथे होय ना. त्याला भेटणार. चला आता नंदूक भेटणार म्हणता बघूया. वारो काय करताय छत्री नाही ठेविता.
चला आता आपलं मासेमारी करणारो मच्छीमार आता कांडाळ सोडणारा. आता हय बघूया किती मिळतात ते. दोन्ही मारतलो एकच ना. हय पाणी कमी हा हा त्याच्यामुळे बरोबर. इथपर्यंत टाकणार. आता कांदळात मासो असतलो ना. आता मासे मध्ये नाही, कांदळात कांदळात मासे. आता कांदळात मासे. तर आता कांडाळ मारून झालेली आहे आणि आता बघूया नंदूचा पुढचा प्लॅन काय आहे तो. त्यानुसार आता मासे मिळतले की नाही हे आता आपल्याक बघूक मिळतला. आणि आता बघूया थोड्याच वेळात आपल्याक समजा. आता मळ्यात चाललो. मळ्यात मासो म्हणजे चढणीचो मासो मळ्यात चढताना. तर आता तिकडे जाता तो मळ्यात मारतलो. त्याका सगळी लोकेशन आहे सगळा काय माहीत आहे. आमका जेवढा माहीत नाही तेवढा तो आता पुढे गेलो. पण आपल्या काय तर शक्य नाही त्याच्यासोबत जाणं, कारण इकडे पाणी आहे आणि तिकडे आता तो मारणारा. तर आपण आता पुढे जाऊन बघूया. इकडे जाऊन आता बघूया तिकडनं काय दिसता काय तो मारता तो. चला माशांसोबत आता नारळ सुद्धा म्हणजे काय म्हणतात साराची पण व्यवस्था. अरे वा जबरदस्त. हे त्या थय तसं जाणार हो सेम पेंडीचो हा. भारीच काम झाला. क्वालिटी नारळ आपण हा कामच झाला. तर चला आता आपण नंदू खय गेलो आता बघूया. आणि नारळ तर भेटलो, मासे पण भेटले. आणि आता नंदू बघू आपण खय गेलो. तो काय दिसत नाही आहे ना, तिकडे काहीतरी असतलो. पण बघूया. वातावरण तर एक नंबर झाला भाई, जबरदस्त खतरनाक. आपलं भाई कुठे हा तो बघा तिकडे लय लांबा. हो बघा काही कांडाळ मारतात. त्याका माहिती आहे माशांचा लोकेशन, त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी जाता आणि मारता कांडाळ. तर आपण आता बाहेर इल्यावर बघूया किती त्याका मासे मिळतात ते. तोपर्यंत यो निसर्ग बरसता हा एक नंबर. ढगाळ वातावरण आणि पडणारा पाऊस यासोबत भजी आणि चहा हे दोन गोष्टी असतील तर एक नंबर वाटता खाण्यासाठी. आणि आपल्याला नारळसुद्धा भेटलो. तर मित्रांनो तो बघा नंदू तिकडे आतमध्ये आता मळ्यात घुसलेले जे कोंबडे किंवा मासे असतील तर आता ते धरूचा प्रयत्न चालू आहे. कांडाळ मारतलो. एक मारून झाली आतमध्ये आणि आता ही दुसरी कांडाळ मारतात. ते का माहिती आहे अंदाजा माशाचो खय असता मासो आणि काय, कारण तो नेहमी या ठिकाणी येता मासेमारी करूसाठी आणि बऱ्यापैकी मासे घेऊन जाता. तर आता तो पुढे पुढे जाता. हातात काठी या कारण रुपाक होता खाली त्याच्यामुळे. आणि आता बाहेर इल्यानंतर कांडाळ काढल्यानंतर आपण बघणार असो किती मासे मिळतात ते. तर मित्रांनो हे बघा आता नंदू पण येता. एक कांडाळ काढून झाली आहे त्याची आणि आता दुसरी कांडाळ काढूसाठी तो येता. आणि आता बघूया किती मासे मिळाले आहेत त्या कांडाळीत. पावसान तर जोरच केल्या ना आणि हालत खूप बेकार झाली आहे. एक सरी बघता तुम्ही कसली येतात ते आणि त्याच्याचबरोबर वारंसुद्धा. तर नंदू आता पहिली कांडाळ मारलेली होती त्या ठिकाणी इलेलो असा. आणि आता हे बघूया तो बघा समोर दिसतं. आणि आता ही थोड्याच वेळात आता ही पण कांडाळ काढूक सुरुवात करीत. आणि तिकडे किती मासे मिळाले ते आपल्याला काय आयडिया नाही, पण आता इकडे काय मिळतं ते आपल्याला आता बघूक मिळतील. पण बघूया काय मिळतं. आता पावसान तर जोरदार सुरुवात केलेली आहे. वारं तर जबरदस्त आहे. अजूनपर्यंत तरी काय नाही मिळाला.
मेहनत फुकट गेली. तर मित्रांनो चला आता आपण परतीच्या प्रवासात निघालो. पावसानं तर जोरदार सुरुवात केल्या ना आणि वारो पण जबरदस्त. माझी छत्री हे असान पण माका काय फायदो झालो नाही. छत्री पण भिजाक झाला. आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.